Namaskar. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel Ahar Vichar. Have you decided to consume mixed atta? Yes, it's a good decision. आपल्या अनेक पिढ्यांपासून मिक्स्ड आटा आपण खात आहोत. अश्वत्थाम्याला त्याची आई मिक्स्ड आटा देत असे. गहू आणि हरभरे हे भाजून दळून आणून त्याचं पीठ ती पाण्यात कालवून आपल्या मुलाला देत असे आणि ते पौष्टिक पेय म्हणून प्रसिद्ध झालं. त्यानंतर वेगवेगळ्या तृणधान्य आणि डाळी किंवा कडधान्य यांचं मिश्रण करून पीठ तयार करण्यात आली आणि ती वापरण्यात आली. जसजसा कालावधी गेला तसतसं त्यातली गुणवत्ता लोकांच्या लक्षात यायला लागली आणि मग त्याचा सर्वत्र वापर सुरू झाला. सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्या मल्टीग्रेन आटा उपलब्ध करून देत आहेत. ह्या कंपन्यांनी तयार केलेला जो आटा असतो त्यामध्ये त्यांच्या टीमनी जे ठरवलं असेल, अभ्यास केला असेल त्याप्रमाणे ते इन्ग्रेडियंट्स घालतात आणि इन्ग्रेडियंट्सचं प्रपोर्शन ठरवतात. तसंच हे पॅकेज्ड असतं त्यामुळे त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते. तरीही पाकिट घेताना एक्सपायरी डेट बघून ते ज्या दिवशी संपणार आहे ती तारीख जवळ आलेली नाही ना हे बघूनच ते घ्यावं. एक्सपायरी डेट नंतर जर आपण ते पीठ खाल्लं तर ते पीठ खराब व्हायला लागलेलं असतं, कारण त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं आणि मग ते आपल्या दृष्टीने अयोग्य ठरतं. तेव्हा मल्टीग्रेन आट्याचं तयार पाकिट आणताना ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच त्या पाकिटावरती कुठले ग्रेन्स आहेत हेही वाचणं महत्वाचं आहे. काही जण त्याच्यात सोयाबीन घालतात, काही जण त्याच्यात मका घालतात, काही जण त्याच्यात नाचणी घालतात. तर हे वाचून घ्या, कारण त्यातलं सोयाबीन तुम्हाला चालतंय का, मका घरातल्यांना चालतोय का, नाचणीचा कुणाला त्रास होत नाही ना हे बघून मगच ते पीठ घ्या आणि वापरा. ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो आपल्या आवडीनुसार, चवीनुसार तृणधान्य आणि डाळी कडधान्य एकत्र करून ती गिरणीतनं दळून आणावीत. त्याची पौष्टिकता केव्हाही चांगली असते. त्याचा डिसएडव्हान्टेज एवढाच आहे की ती पिठं काही 3 दिवसात, काही 7 दिवसाच्या आत संपवावी लागतात. पण ते आपल्याच हातात असल्यामुळे आपण 1-1 किलो पीठ दळून आणू शकतो आणि त्याप्रमाणे ते वापरून संपवू शकतो. त्यात दुसरा फायदा हा आहे की आपल्या घरातल्या सदस्यांना कुठलं तृणधान्य खाल्लं तर त्रास होत नाही, कुठली डाळ खाल्ली तर त्रास होत नाही, कुठलं कडधान्य खाल्लं तर त्रास होत नाही हे आपल्याला माहिती असतं. तसंच ते किती प्रमाणात खाल्लं तर त्रास होत नाही हेही आपल्याला माहीत असतं. त्याचा विचार करून आपण हे प्रमाण ठरवू शकतो आणि कुठलं तृणधान्य, कुठलं कडधान्य, कुठली डाळ घ्यायची हे ठरवणं आपल्या हातात असतं आणि त्याप्रमाणे आपण ते तयार करून आणलं तर निश्चितच त्याचा कुटुंबाला फायदा होतो. काही छोटे छोटे गृहोद्योग आहेत, त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी या मिक्स्ड आट्याची एक वेगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. हे कंपनीसारखं 2 किलो 5 किलोचं पाकिट तयार करत नाही. हे छोटे छोटे उद्योग करणारे व्यावसायिक आहेत. हे 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो अशा पिठाच्या पुड्या तयार करतात. त्यामुळे ज्यांना एकदम 1 किलो किंवा 5 किलो पीठ घेऊन संपवणं शक्य नाही त्यांच्याजवळ हा पर्याय उपलब्ध आहे. तसंच हे लोक त्यातल्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालत नाहीत आणि तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते तुम्हाला सांगतात
की हे पीठ 3 दिवसात संपवा, हे 8 दिवसात संपवा, हे 15 दिवसात संपवा. कारण त्यांना माहित असतं की त्यांनी त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स घातलेत आणि ते किती दिवस टिकू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला सल्ला देतात. कदाचित त्यांच्या पाकिटावर काही लिहिलेलं पण नसेल, तुमच्या समोर ते मोजून पीठ देतात आणि तुम्हाला सांगतात. कारण बहुतेक हल्ली प्रत्येक घरामध्ये स्त्री ही नोकरी करत असते, तिचं करिअर असतं. त्यामुळे तिला हा सगळा काथ्याकूट करायला वेळ मिळत नाही आणि विकतचं पीठ आणणं तिला नाईलाजाने करावं लागतं, नाहीतर उपाशीच राहायची वेळ येते. त्यामुळे विकतचं आणताना या सर्व गोष्टींचा विचार करण्यात यावा. आता हे जी मिक्स्ड पिठं तयार करण्यात आली, त्याचा मुख्य उद्देश काय होता, तर एक म्हणजे चवीत बदल. नुसती गव्हाची पोळी खाल्ली किंवा नुसती ज्वारीची भाकरी खाल्ली तर कदाचित आपल्याला त्याचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे चवीत बदल हवासा वाटतो. पण हेच जर आपण तृणधान्य डाळी एकत्र केल्या तर त्या पदार्थाची म्हणजे त्या पिठाची चव बदलते आणि ती सगळ्यांना आवडते. त्यामुळे अधूनमधून अशा पिठाच्या पदार्थांची माणसाला गरज असते. दुसरा त्याचा अत्यंत महत्वाचा उद्देश म्हणजे पौष्टिकता वाढवणे. ज्या वेळेला आपण ही तृणधान्य एकत्र करतो, त्याच्यात डाळीचं पीठही घालतो, त्या वेळेला आपण एका तृणधान्यातली कमतरता जी आहे ती दुसऱ्या तृणधान्यांनी भरून काढतो. कारण एका तृणधान्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड एक जास्तीच आहे तर दुसरी नाहीच आहे, तर दुसऱ्या धान्यामध्ये पहिल्यात असलेलं इसेन्शियल अमायनो ऍसिड नाहीये पण दुसरं इसेन्शियल अमायनो ऍसिड चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे ह्या सर्व अमायनो ऍसिड्सचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तो जास्तीत जास्त तृणधान्य आणि डाळी एकत्र केल्या तर त्या प्रत्येकातलं अमायनो ऍसिड मिळतं आणि एकाची कमतरता दुसरं काढून टाकतं. म्हणजे ही पिठं किंवा ही तृणधान्य आणि डाळी एकमेकाला पूरक ठरतात. जर आपण अशी पिठं वापरात ठेवली तर याचा अर्थ एकाच वेळेला आपल्याला सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स योग्य प्रमाणात मिळतात. त्यामुळे त्या पदार्थाची बायो अवेलेबिलिटी वाढते. याचा अर्थ जो काय पदार्थ आपण या पिठापासून करू त्याच्यात जे न्यूट्रिएंट मटेरियल्स आहेत ते सर्व व्यवस्थितरित्या पचतात आणि ॲब्झॉर्ब होतात आणि रक्तात शोषले जातात आणि त्यामुळे सर्व पदार्थांचे प्रयोग केल्यानंतर व्यवस्थित तब्येत व्यवस्थित राहते. जेव्हा हे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आपण एका कॉम्बिनेशन मध्ये खातो ह्याचा अर्थ एक पीठ जे क्लास 2 प्रोटीन देतं ती अनेक पिठं एकत्र केल्यामुळे क्लास 1 प्रोटीन तयार होतं. म्हणजे आपण ही पिठं एकत्र करून क्लास 1 प्रोटीन खातोय. म्हणजे जे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहेत की ज्यांच्यामध्ये क्लास 1 प्रोटीन्सचा अभाव असण्याची शक्यता असते अशांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कारण ही पिठं खाल्ल्यामुळे त्यांना क्लास 1 प्रोटीन्स मिळतील आणि त्यांचं माल न्यूट्रिशन टळेल. दुसरा एक फायदा असा आहे की नुसते गहू खाल्ले म्हणजे नुसत्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या तर ग्लुटेन हे जास्त प्रमाणात जातं आणि अनेक व्यक्तींना ग्लुटेनचा त्रास होतो. त्यामुळे जेव्हा आपण ही पिठं एकत्र करतो त्यावेळेला ह्याच्यात गव्हाचं प्रमाण हे नुसत्या गव्हाच्या पोळीच्या प्रमाणापेक्षा खूपच कमी असतं. म्हणजे कमी ग्लुटेन पोटात जातं आणि त्यामुळे त्याचा होणारा त्रास त्या व्यक्तीला होत नाही आणि त्यांना पौष्टिक खायला मिळतं. शिवाय ह्या तृणधान्यामध्ये एकात एक खनिज असतं तर दुसऱ्यात दुसरं खनिज असतं, एकात एक व्हिटॅमिन असतं तर दुसऱ्यात दुसरं व्हिटॅमिन असतं. म्हणजे सर्व व्हिटॅमिन्स आणि सर्व खनिज द्रव्य योग्य प्रमाणात या पिठातून आपल्याला मिळतात. त्यामुळे त्याचं शोषणही चांगलं होतं आणि रक्तात जाऊन सर्व सेल्सना ते व्यवस्थित मिळतात.
म्हणजे ही सगळी पिठं किंवा तृणधान्य आणि डाळी एकमेकांना पूरक ठरतात आणि आपल्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेतात. गहू आणि हरभरा हे अनेक वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे. गहू भाजून हरभरा भाजून त्याचं पीठ केलं जातं किंवा गहू स्वतंत्र दळला जातो, हरभरा स्वतंत्र दळला जातो. गव्हाचं प्रमाण 4 आणि हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण 1 म्हणजे 4:1 या प्रमाणात हे दोन घटक सर्वसाधारणपणे एकत्र केले जातात. पण काही कुटुंबांमध्ये हे कदाचित कमी जास्त पण केलं जाऊ शकतं, ते त्या कुटुंबावर अवलंबून असतं. काही घरांमध्ये जवळजवळ बरेच वेळा गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र करून पोळ्या केल्या जातात. त्या अतिशय पौष्टिक असतात. काही घरांमध्ये ज्वारी आणि उडीद एकत्र दळून आणलं जातं आणि त्याच्या भाकरी केल्या जातात किंवा ज्वारीचं पीठ वेगळं उडदाचं पीठ वेगळं करतेवेळी एकत्र करून त्याच्या भाकरी केल्या जातात. त्याही अतिशय चविष्ट आणि बायो अवेलेबिलिटीच्या दृष्टीने अगदी योग्य असतात. चकली, थालीपीठ आणि कडबोळी हेही पदार्थ म्हणजे मिक्स्ड आट्याची उदाहरणं आहेत. याला आपण भाजणी म्हणतो. म्हणजे तृणधान्य, डाळी आणि कडधान्य जे आपण एकत्र करतो ते आपण भाजून घेतो आणि मग ते दळून आणतो आणि मग त्याचं एक एक पदार्थ करतो. आता चकली करताना त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आपण घालतो ते इन्ग्रेडियंट्स ठराविक प्रमाणात घातले तरच ती चकली होते. तसंच कडबोळ्याचं आहे, तसंच थालीपीठाचं आहे. फक्त ह्यामध्ये एकच दोष आहे, तो म्हणजे हे सगळे पदार्थ करण्याची जी पूर्वीची पद्धत आहे त्याच्यात तेलाचा खूप वापर होतो. म्हणजे चकली तळावी लागते, कडबोळी तळावी लागतात, थालीपीठांना भरपूर तेल घालून ती करावी लागतात. पूर्वी कसं होतं की हे पदार्थ क्वचित व्हायचे, म्हणजे कुठल्या तरी सणाला वारालाच चकली कडबोळी व्हायची किंवा आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदाच थालीपीठ केलं जायचं. परंतु हल्ली काय होतंय की 24 तास चकली आणि कडबोळी उपलब्ध आहेत, त्यामुळे ती सतत खाल्ली जातात आणि तेलाचा अंश जास्त पोटात जातो. त्यामुळे काही जणांना असं वाटतं की हे पदार्थ आपण खाऊ नयेत. पण ह्याच्यासाठी एक उपाय आहे. अगदी बेताचं तेल घालून किंवा तूप घालून थालीपीठ करता येतं. तेल जेव्हा आपण वापरतो चकली किंवा कडबोळी तळण्यासाठी, तेव्हा जे तेल कमी शोषलं जातं अशी तेल आपण वापरू शकतो. आता कोणाला तेवढंही तेल नको असेल तर आपल्याकडे अजून एक उपाय आहे, ते म्हणजे हे स्टीम करा किंवा बेक करा. इडली पात्रात किंवा स्टीमरमध्ये हे पदार्थ ठेवून, म्हणजे चकलीचा आकार द्या, सोऱ्यातनं पाडा आणि ते इडली पात्रात ठेवा. कडबोळ्याचा आकार द्या आणि ते इडली पात्रात ठेवा. तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होतो. येथेच थांबते. उर्वरित भाग पुढील भागामध्ये. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार.